नमस्कार सगळ्यांना, मी सुनीता पराते. माझ्या चॅनलमध्ये मनापासून मी सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण माझ्या किचनमध्ये मस्त अशी सावजी झणझणीत स्पेशल भाजी म्हणजेच सावजी स्पेशल खसखसची भाजी करणार आहोत. माझी आई किंवा इतर याला खाकसची भाजी देखील म्हणतात, कारण आम्ही विदर्भाकडचे म्हणजे नागपूरचे आहोत. म्हणून येथे ही सावजी पद्धतीची भाजी केली जाते आणि सावजी म्हटलं की चिकन, मटण अशाच भाज्या आपल्या डोळ्यासमोर येतात. तर ही सावजी स्पेशल खसखस म्हणजेच खाकसची भाजी बहुतेक प्रसंगांमध्ये किंवा वर्षभर घराघरांमध्ये केली जाते आणि रेसिपी खूपच छान आहे. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्या छोट्या वाटीने अर्धी वाटी इथे मी खसखस घेतलेली आहे आणि खसखस अगदी साधी घ्यायची आहे, आपल्याला काही भाजायची वगैरे नाहीये. आणि ती आपल्याला मी इथे 3 तास तरी भिजत घातलेली आहे. 3 ते 4 तास छान अगदी भिजत घातली ना किती सुंदर अशी भिजते. आणि आपल्याला इथे भरपूर पाणी घालून मग भिजत घालायचे आहे. आता बघा इथे खसखस पण खूप छान अशी भिजलेली आहे आणि खसखसला आता आपल्याला गाळायचं आहे, कारण बरेचदा याच्यामध्ये अगदी बारीक वाळू असते. त्यामुळे हिला अगदी घोळून घोळून आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर आपण धुतली ना की अगदी तळाला त्याचे जर बारीक बारीक वाळूचे कण असतील ना तर ते असे तळाला राहतात. पहा, आधी व्यवस्थित अशी गाळून घेतलेली आहे. आणि आता आपण हे 5 ते 10 मिनिटे हिला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि यातलं पूर्ण पाणी जे आहे आपल्याला ते निथळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे आता बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता बघा इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी खसखस आहे यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अगदी 1 चमच्यापेक्षा पण कमी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पहा, आणि नंतर ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. अगदी बारीक छान अगदी व्यवस्थित पेस्ट व्हायला पाहिजे. खसखस तशीही बारीक अगदी एकदमच बारीक होत नाही, त्यामध्ये अगदी थोडेसे बारीक बारीक कण असतातच, पण हरकत नाही. पण आता इथे मला मिक्सरमध्ये थोडीशी खसखस असल्यामुळे ती मिक्सरला एकदम छान अशी बारीक झालेली नाही. त्यामुळे इथे मी खलबत्त्यात म्हणा, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. ती ह्या पद्धतीने मी अशी बारीक छान अगदी वाटून घेणार आहे. बघा, जेवढी बारीक होते तेवढी आपल्याला वाटून घ्यायची आहे. आणि इथे 4 तास भिजत घातल्यामुळे खसखस अगदी सुंदर अगदी भिजलेली आहे. त्यामुळे याची मस्त अशी पेस्ट तयार होणार आहे. पहा, आता ही सगळी पेस्ट जी आहे ती आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. तर मग मी आता ही व्यवस्थित अशी सगळी लागलेली जी आहे ती एका वाटीमध्ये काढून घेणार आहे व त्यानंतर मी त्यामध्ये सगळं त्याचं पाणी घालून मी ते पाणी देखील आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचं आहे स्वच्छ अशी. बघा, हेच पाण्याने खूप आपल्या खसखसीला ना खूप सुंदर अशी चव येणार आहे. आता हे पाणी आणि ही खसखस आता आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे. या भाजीला आहे ना कांदे भरपूर लागतात आणि हे कांदे आपल्याला अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे. तर बघा, आता हे मी जे 3 कांदे घेतलेले आहे मोठे मोठे काप करून घेणार आहे. पहा, आणि नंतर मग अगदी बारीक बारीक आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे. पण मी हे सगळं चॉपरलाच करून घेणार आहे. चॉपरला कसं ना अगदी बारीक कटिंग होतं याचं. त्यामुळे आता हे सगळे जे कांदे आहे मी चॉपरला फिरवून घेणार आहे. आता हे सगळे जे कांदे आहे मी चॉपरला फिरवून घेत आहे. आणि आपली जी खसखस जी आहे ना ती पण अगदी बारीक आपल्याला वाटायची नाही. अगदी थोडीशी जाडसर जरी राहिली ना तरी चालणार आहे, कारण एकदम अगदी बारीक जर वाटली ना तर ती भाजी ना अगदी चिकट होते आणि मिळून पण येत नाही. त्यामुळे आपल्याला थोडीशी जाडसरच अशी बारीक वाटून घ्यायची आहे. आणि जे आता आपण खसखस वाटल्यानंतर जे पाणी आहे ना आता तेच पाण्याचा वापर करून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. बघा, आता इथे कांदा एकदम छान अगदी बारीक आपला कट करून झालेला आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता ह्या भाजीला तेल खूप छान लागतं. सावजी म्हटलं की तेल खूप छानच लागतं याला, म्हणजे इतर भाज्यांपेक्षा याला थोडं तेल जास्त लागतं आणि सावजी म्हटलं तर अर्थातच तेल खूप जास्तच लागतं. आता यामध्ये ना मी 2-3 लवंगा ज्या आहे ना त्या अगदी ठेचून घेतलेल्या आहे आणि त्या टाकल्या आहे. लवंगाने खूप टेस्ट खूप छान येते. तर बघा, आता त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला जो कांदा आहे ना तो यामध्ये टाकायचा आहे. आता तेलामध्ये हा कांदा जो घालून घेतलेला आहे तो आता अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला हा जो कांदा आहे ना तो होऊ द्यायचा आहे. आणि याला खूप वेळ लागतो, कारण साधारणतः मला तरी 20 ते 25 मिनिटं आपल्याला हा कांदा मंद गॅसवरतीच होऊ द्यायचा आहे. त्याचा जो कच्चेपणा आहे तो पण निघेल आणि तो जो कांदा आहे तो पूर्ण अर्क जो आहे तो कांद्याचा तो आपल्या तेलामध्ये उतरणार आहे.
आणि आता कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर काय होईल की आपला कांदा जो आहे पटकन परतला जाईल. आता यामध्ये मी अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर याची जी पेस्ट आहे ती केलेली होती, ती 1 चमचा यामध्ये घालून घेतलेली आहे. आणि ती देखील आपल्याला ह्या कांद्याबरोबर एकदम छान अशी मस्त खमंग अशी परतवून घ्यायची आहे. छान मस्त असं परतलं गेलं पाहिजे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता आहे ना, इथे गॅस आपल्याला थोडासा मीडियम करायचा आहे आणि काही पावडरी मसाले आहे, बेसिक मसाले ते घालून घ्यायचे आहे. तर इथे मी हळद घालून घेतलेली आहे, त्याच्यानंतर 2 चमचे धनेपूड घालून घेतलेली आहे आणि तिखट थोडी जास्त घालायची आहे. नाहीतर ही जी भाजी आहे ना, ही गोडसर लागते. आणि छान परतवून घेऊया याला. आणि आता अगदी आपल्याला परत थोडंसं चवीपुरता मीठ घालायचं आहे. आणि यामध्ये मी ना अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे जो पण गरम मसाला असेल ना, तो तुम्ही यामध्ये टाकला तरी चालणार आहे. तसंही ह्या भाजीला अगदी मसाले फार कमी लागतात, तरी देखील ही भाजी खूप छान लागते. पहा आता एकदम मस्त असा कांदा जो आपल्याला आहे मसाल्यांमध्ये एकदम छान असा परतवून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी यावर एक ताट ठेवलेलं आहे आणि त्यावर थोडंसं पाणी घालून ठेवलेलं आहे. या वाफेमुळे पण आपला कांदा आणि जे मसाले आहे ते एकजीव होऊन एकदम छान असे परतले जातात, शिजले जातात. आता आपण चेक करूया. तर मी हे ताट काढून घेत आहे. पहा एकदम मस्त आपले हे जे कांदे आहे परतलेले आहे. आता इथे आपण जी वाटून घेतलेली खसखस जी आहे ना, ती यामध्ये घालायची आहे संपूर्ण. आणि छान अगदी मस्त मिक्स करून आपल्याला ही परतवून घ्यायची आहे कांद्याबरोबरच. आणि आपल्याला ही छान अगदी परतल्यानंतर आपल्याला ही थोडी झाकून ठेवायची आहे. लगेच पाणी घालायचं नाही यामध्ये. छान आपली ही खसखस आणि हा जो मसाला आहे आपण तयार केलेला, हा एकदम छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतरच मग आपण हे जे वाटणाचं पाणी आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा आता हे सगळं मी मिक्स करून घेते आहे, एकजीव करून घ्यायचं आहे छान. त्यानंतर आपल्याला यावर झाकण लावून चांगली होऊ द्यायची, ही भाजी चांगली शिजू द्यायची आहे. बघा आणि हे जे गरम पाणी आहे ताटावरचं तेच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. असं गरम पाणी जर आपण घातलं ना की भाजीला पण एकदम छान असा कलर येतो, तर्री येते. आता हे सगळं छान अगदी मिक्स करून आपल्याला चांगली ही जी भाजी आहे ना झाकून ठेवायची आहे आणि चांगली शिजू द्यायची आहे. आपल्याला 5 ते 7 मिनिटं तरी शिजू द्यायची आहे. पहा एकदम छान अगदी मस्त असं तेल वरती येणार आहे हे. आता ही भाजी जी आहे ना जसजशी नंतर शिजत जाते ना तसं तेल वरती येतं. आता ही भाजी आपली तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता यावर आपल्याला कोथिंबीर घालून एकदम मस्त अशी परत मिक्स करून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही किती छान अगदी कलर पण किती मस्त आलेला आहे आणि तर्री देखील खूप छान आलेली आहे. पहा भाजी अगदी छान झालेली आहे. अगदी सावजी पद्धतीने ते एकदा नक्की तयार कर.